आज सकाळी उठायला उशीर झाल्यामुळं भाजी काय करावी हे सुचत नव्हतं, म्हणून पटकन गॅसवरती एक तांब्या पाणी कोमट करायला ठेवलं. पाणी कोमट झालं की त्याच्यामध्ये 200 ग्रॅम सोया चंक्स भिजत घातले. तोपर्यंत मीडियम साईजचा एक कांदा टमाटर कट करून घेतला. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. कढईमध्ये 4-5 चमचे तेल गरम करायला ठेवलं. जिरे आणि मोहरीची फोडणी टाकून घेतली. कांदा टमाटर मस्त असं तेलात परतून घेतलं आणि जे काही वाटण होतं कांदा टमाटर लसूण तीळ यांचं ग्रेव्हीवाल्या भाज्यांसाठी बनवलेलं ते सुद्धा 1 चमचा टाकून घेतलं. त्यानंतर घरातील जे सुके मसाले असतात धनेपूड जिरेपूड हिंग लाल चटणीची पूड आणि घरकुल मसाला हे सगळं 1-1 चमचा टाकून घेतलं. त्यामध्ये शिजण्यासाठी चहाचा 1 कप पाणी टाकून घेतलं आणि तेल सुटेपर्यंत ते सगळं वाटण मस्त असं परतून घेतलं. त्याच्यामध्ये भिजवलेले सोया चंक्स टाकून घेतले. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आणि मुठभर सोया चंक्स हे मिक्सरला फिरवून घेतले होते ते सुद्धा टाकले आणि पोहे खाण्याचे 4 चमचे कमी आंबट असलेलं दही टाकलं. मस्त असं झाकण ठेवून 10 मिनिटं ही भाजी शिजवून घेतली. त्यानंतर याच्यामध्ये मुठभर छान अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. मस्त भन्नाट चवीची आपली भाजी तयार.